नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण 3 मार्च 2026 फाल्गुन पौर्णिमा मंगळवारी लागणार आहे. याच दिवशी आपल्याकडे धुलिवंदन सुद्धा आहे. भारतात हे दिसणार असल्याने याला आध्यात्मिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील मान्यता आणि महत्त्व आहे. या ग्रहणाच्या भारतातल्या वेळा बघूया. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण जे आहे त्या दिवशी दुपारी 3:20 दिसणार आहे आणि सायंकाळी 6:47 या ग्रहणाची समाप्ती आहे. या ग्रहणाचा सर्वोच्च काळ जो आहे, सर्वोच्च बिंदू जो आहे त्या दिवशी सायंकाळी 5:04 आहे. एकूण कालावधी 3 तास आणि 27 मिनिटं आहे. म्हणजे 3:20 पासून सायंकाळी 6:47 पर्यंत या ग्रहणाचा कालावधी आहे. 3:20 दुपार असल्यामुळे आणि सूर्य आपल्याकडे असल्यामुळे या ग्रहणाचा जो स्पर्श आणि ग्रहणाचा मध्य जो आहे हा भारतामध्ये कुठंही दिसणार नाही. ग्रहणाचा मोक्ष काळ म्हणजे आपल्याकडे जेव्हा चंद्रोदय होणार आहे त्यावेळेला चंद्रबिंब हे ग्रस्तोदित दिसणार आहे, ग्रस्त झालेलं दिसणार आहे. ग्रहण ऑलरेडी लागलेलं आहे असंच दिसणार आहे. म्हणून या चंद्रग्रहणाला खग्रास ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं देखील म्हटलं आहे. या ग्रहणाचा वेध काळ सकाळी 6:20 चालू होतो. कारण चंद्रग्रहणाचा सूतक काळ, वेद काळ हा ग्रहण चालू होण्याच्या 9 तास आधी चालू होतो. अबाल, वृद्ध, आजारी, अशक्त आणि गर्भवतींसाठी हा दिनदर्शिकेनुसार सकाळी 11 पासून चालू होणार आहे. तरी सुद्धा यांनी अतिशय स्ट्रिक्टली ग्रहण पाळू नये. या ग्रहण कालावधीत, पर्व कालावधीत आणि सूतक कालावधीत, वेद कालावधीमध्ये तुम्ही आधी घेतलेल्या नामाचं पुरस्चरण करू शकता, जप करू शकता, स्तोत्र, अथर्व शीर्ष, हनुमान चालिसा आदी याचं पाठपठण करू शकता. परंतु पाणी न पिणे, अन्न न खाणे, एका जागी बसून राहणे, मलमूत्र विसर्जन न करणे या गोष्टी अबाल, वृद्ध, आजारी माणसं, गर्भवती यांनी टाळायच्या आहेत. यांच्यासाठी नियम शिथिल असतात, त्यामुळे अतिशय स्ट्रिक्टली पाळायची गरज नाही. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर करा. थँक्यू.